रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडतोय। जोरदार वादळी वाऱ्यासह माणगाव, गोरेगाव विभागात पावसामुळे तारांबळ उडाली आहे। यावेळी आंबा पिकासह उन्हाळी भात शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलं। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। मात्र शेतकरी हवालदिल झाले। पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पाऊस पडला। जव्हार भागात गारांसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। गारपीट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर वादळी वारे आणि गारांमुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। तसेच जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। हिंगोली जिल्ह्यातही जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। कळमनुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडली, तर भाजीपाला आणि फळबागांचंही नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय, मात्र उन्हाळी धान पिकाचं मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। बदलापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। गारांसह पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा सुखद गारवा अनुभवायला मिळाला। कल्याण डोंबिवली परिसरातही वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस बरसला। ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहू लागले। दुपारपासूनच कल्याणमध्ये ढगाळ वातावरण होतं। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा राडा झाला। सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजंट बनून मतदान केंद्रात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला। मांजरीमधला एक व्हिडिओही त्यांनी शेअर केलाय। संबंधित कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी कोल्हेंनी केली। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय। उन्हाळ्यातही पैशांची धुवाधार बरसात होतीये, गावागावात पाकिटं वाटली जात आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केलाय। बारामती लोकसभेतील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद कसे काय होते, यावर आक्षेप घेत अमोल कोल्हेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केलेत। तर पराभव समोर दिसून येत असल्यानं असे व्हिडिओ अपलोड केले जात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला। तिथे सीसीटीव्ही 25 मिनिटं नेमके बंद का होते? पिंपरी चिंचवडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। वाकडमध्ये स्नेहा कलाटे यांच्याकडून मतदान करणाऱ्या मतदाराला एक झाड भेट म्हणून दिलं जातंय। या उपक्रमाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। मावळमध्ये एका नवरदेवानं बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला। आधी लगीन लोकशाहीचं आणि मग माझं असं म्हणत या नवरदेवानं मतदान केलं। मावळ लोकसभेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध कल्पना राबवण्यात आल्या। कान्ही गावात गड किल्ल्यांची थीम करत मतदान केंद्र सजवण्यात आलं। लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून एक मतदार संभाजीनगरात दाखल झाला। राकेश पाटील असे या मतदाराचं नाव आहे। मूळचे संभाजीनगरचे असलेले राकेश पाटील यांनी केवळ एका मतासाठी दुबईवरून छत्रपती संभाजीनगर गाठलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला। सकाळ दुपार संध्याकाळ एकनाथ शिंदेला शिव्या देतात का? तुम्हाला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला चालत नाही का, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला। शिंदे पालघर लोकसभेच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते। राज ठाकरे सुपारीबाज असल्याची गर्जना भाजपनंच केली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। फडणवीसांनीही वारंवार तशी टीका केल्याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली आहे। यावरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये जुंपली आहे। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली। केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचं वायकरांनी सांगितलं।
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नीरा उजवा कालव्याचं पाणी गळतीच्या नावाखाली राजकीय हेतूनं अचानक बंद केल्याचा आरोप मोहिते यांनी केला. सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रतीक्षा यादीतील वंचित कुटुंबियांनी कराडच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. 2018 पासून कराड तालुक्यातील अनेक कुटुंबांना योजनेतून घरं मिळाली नाही आहेत. तसंच घरकुल अनुदानाच्या रकमेत वाढ व्हावी ही त्यांची मागणी. आंध्र प्रदेशातल्या गुंटूरमध्ये YSRCPचे आमदार ए शिवकुमार हे मतदानाची रांग तोडून पुढे गेल्याने मतदार संतप्त झाला. त्यांनी आमदार शिवकुमार यांना प्रश्न विचारताच त्यांनी मतदाराला मारहाण करायला सुरुवात केली. यावर मतदारांनीही त्यांच्यावर हात उगारला. त्यामुळे आमदारांच्या कार्यकर्त्यांना मतदाराला बेदम मारहाण केली. CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झालाय. यात 93.60% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. CBSE 10वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत झालेल्या होत्या. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये बिबट्या आढळला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि त्याला जेरबंद केलं. बिबट्या जेरबंद होताच कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अकोला शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले. महानगरपालिकेचा कोंडवाडा विभाग मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष करत असल्याचा पाहायला मिळतंय. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अकोलेकर त्रस्त झाले.